जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. खालापुरातही सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करण्यात व्यस्त आहेत. खालापूर तालुक्यातील खानाव पंचायत समिती गणातून शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाई शिंदे शिवसेना भाजप युतीतर्फे निवडणूक लढवित आहेत. त्यांचा सध्या डोर टू डोर प्रचार सुरू आहे. आज 36 विभागात वावोशी परिसरात त्यांचा प्रचार सुरू असताना उमेदवार भाई शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी. पाहुयात. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. प्रचाराला सर्वत्र जिल्हा परिषदेचे गट असतील, पंचायत समितीचे गट असतील, यामध्ये प्रचंड धुरळा उडताना आपल्याला दिसतोय. आपण आज खालापूर तालुक्यामधल्या खानाव पंचायत समितीमध्ये आहोत आणि खानाव पंचायत समितीसाठी शिवसेना भाजप युतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत भाई शिंदे, ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भाई नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आपण खानाव पंचायत समितीमधून या निवडणुकीला सामोरे जात आहे. यापूर्वीचा तुमचा प्रशासकीय अनुभव चांगला दांडगा आहे. तुम्ही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे. तरी पण पंचायत समितीवरती जाण्यामागचं यावेळचं कारण काय असं आहे की जे इथल्या स्थानिकांचे प्रश्न घेऊन डोळ्यासमोर तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढताय? प्रथमतः आपलं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आमची या ठिकाणी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आलात, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आपण जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला का आपण रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद लढवली होती, तर आपण पंचायत समिती का लढवत आहे? मुद्द्याचा विषय असा आहे का पंचायत समिती लढवण्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट एकच आहे का पंचायत समिती खानाव गणामध्ये या ठिकाणी अनेक असे प्रश्न त्या ठिकाणी नव्याने उत्पन्न झालेले आहेत आणि ते नव्याने उत्पन्न झालेले प्रश्न, उद्भवलेले प्रश्न ते या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी या मतदारसंघातल्या प्रचंड अशा लोकांची मागणी होती का आपण या ठिकाणी लढावी. वास्तविक पाहता माझी लढण्याची बिलकुल इच्छा नव्हती. या कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या आग्रहाखातर आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही इलेक्शन लढण्यासाठी मी या ठिकाणी तयार झालेलो आहे. आणि इलेक्शन लढत असताना या मतदारसंघामध्ये अजून छोटे मोठे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि ते प्रश्न त्या ठिकाणी सुटावे, ते प्रश्न शासन दरबारी पंचायत समितीमध्ये ते अतिशय योग्य पद्धतीने त्यांची मांडणी करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पुन्हा एकदा या जनतेची सेवा करावी. आपण सुद्धा जनतेचे काहीतरी आपलं कर्तव्य आहे. जनता जर आपल्या पाठीमागं असेल आणि जनता जर आपल्याला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी पुढे जाण्याची संधी देत असेल तर जनता सुद्धा आपल्याकडून कुठल्या नाही कुठल्या गोष्टीची अपेक्षा करते. आणि जनतेची अपेक्षा हीच आहे का काही जे प्रलंबित प्रश्न आहेत ते निश्चितपणे भाई तुम्ही सोडवाल. आणि ह्या माध्यमातून मी पंचायत समिती लढवण्याची या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि मला खात्री आहे का या जनता पुन्हा एकदा मला आपली त्यांची सेवा करण्याची संधी देईल, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. भाई, तुमचा पंचायत समितीचा गण असेल म्हणजे खानाव किंवा एकंदरीत हा अक्करगाव जिल्हा परिषदचा जो काही गट आहे पूर्ण, त्याच्यामध्ये मोठी इंडस्ट्री आहे आणि इथे वारंवार इंडस्ट्रीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचे नोकरीचा प्रश्न म्हणा, व्यवसायाचा प्रश्न म्हणा, हा वारंवार निर्माण होतो आणि त्यासाठी तुम्ही काम देखील करताय. परंतु ज्या वेळेला सत्ता हातात येते त्यावेळेला थोडंसं वजन पण वाढतं. मग असं काही धोरण आहे का? कारण एक मोठी इंडस्ट्री तुमच्या गणामध्ये येते. या ठिकाणी आपण जो आता प्रश्न उपस्थित केला त्याप्रमाणे ह्या खानाव गणामध्ये आणि जिल्हा परिषद अक्करगाव गटामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रील आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी आमचे जे भूमिपुत्र आहेत, आज भूमिपुत्र मला वाटतं 50%हून अधिक भूमिपुत्र आज बेकार आहेत. त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही. जागा जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या इंडस्ट्रीसाठी त्या ठिकाणी दिल्या जातात, परंतु आमच्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिला जात नाही. आपल्याला कल्पना आहे, मी तालुका प्रमुख असताना या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये एक झंझावत असा मी त्या ठिकाणी एक दौरा काढला होता आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये त्या गावचे जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी न्याय द्यायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी ठामपणे मांडली होती. आणि मी पुन्हा एकदा मी आपल्याला या ठिकाणी सांगेन का शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण,
बाळासाहेब नेहमी सांगायचे, जर आमच्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर समोरच्या माणसाच्या थोबाडात वाजवा, पण हा न्याय हा झालाच पाहिजे. ही भूमिका भाई शिंदे पुढच्या कालावधीमध्ये निश्चितच घेईल. आणि जे आमचे बेरोजगार जे तरुण आहेत त्या तरुणांना आम्ही त्या ठिकाणी रोजगार देण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू. भाई आता एक राजकीय प्रश्न घेतो. आपण तर शिवसेना भाजप आरपीआयच्या युतीमधून लढताय. समोर आपल्याला आव्हान दिलंय ते महायुतीत असणाऱ्याच राष्ट्रवादीने. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला बरोबर घेतलंय आणि त्यांनी परिवर्तन विकास आघाडी काढली आहे. आणि एक तुमच्या समोर जे उमेदवार आहेत कितपत त्यांचं आव्हान आहे असं आपल्याला वाटतंय आणि एकंदरीत काय निकाल लागेल अशी आपल्या मनातली गोष्ट असेल? या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आरपीआय महायुतीचा मी उमेदवार आहे आणि ही उमेदवारी करत असताना अपोजिट पक्षामधले कोण आहेत काय आहेत याची आम्हाला निश्चितच चिंता नाहीये. आम्ही लढायला उभे आहेत. बाळासाहेबांनी आम्हाला नेहमी सांगितलं का लढा, रडू नका, लढा. आणि आम्ही लढवे शिवसैनिक आहेत. समोर कोण आहे, कोण लढतोय हे आम्हाला त्याच्यासाठी काही आम्हाला फरक पडत नाही. आम्ही लढणारे शिवसैनिक आहेत आणि लढून या महायुतीचा भगवा ह्या खानोखानावर नक्की फडकेल ही मला खात्री आहे. कारण कालच तटकरेंनी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये फेरी मारली, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि असं कळतंय की आपल्या गणामध्ये एक आणि पलीकडच्या आतकरगाव गणामध्ये एक ते विशेष सभा लावणार आहेत. त्यांनी काय फरक पडेल असं वाटतंय? कुणी कुठल्याही सभा लावाव्यात, अनेक कोणीतरी वरचे मोठे नेते जरी आले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही. आमची जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळं कोण येतोय, कोण मिटिंगी घेतोय, कोण कुणाला त्या ठिकाणी संवाद साधतोय त्याच्याशी आम्हाला काय फरक पडेल असं वाटत नाही. आमच्या बरोबर जनता जनार्दन आहे आणि या जनता जनार्दनाच्या जीवावर जोरावर आमचा भगवा निश्चित फडकेल. तर हे होते भाई शिंदे. खानाव पंचायत समिती गणामधून ते शिवसेना आणि भाजप युतीतर्फे निवडणूक लढतायत. त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला समोर उमेदवार कोण आहे हे काही त्याशी घेणं देणं नाही. जनता जनार्दन इथली जी आहे, जी एवढ्या वर्षाची सेवा केलेली आहे त्याचं फळ आम्हाला नक्कीच जनता जनार्दन देईल, हे अगदी ठाम विश्वासाने भाई आपल्याला सांगतायत. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खालापूर, रायगड.